तर कांद्याला हमीभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आधीच हतबल झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याच्या पुत्रानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातीमध्ये पत्र लिहिलंय। अहिल्यानगरमधील शेतकऱ्याच्या मुलानं गुजरातीमध्ये पत्र लिहून त्यांची व्यथा मांडली आहे। कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे। हे सरकार जेव्हापासून आले तेव्हापासून कांदा कधीही 10-12 रुपये किलोच्या पुढे विकत नाही आणि आपण पाहतोय वेळोवेळी सर्व गोष्टींचे रेट वाढत गेलेले आहेत। पेट्रोल डिझेल पासून फर्टिलायझरचे बी बियाणांचे सर्व रेट वाढलेले आहेत। त्यामुळे कांदा उत्पादन करायला 18 ते 20 रुपये खर्च येतोय असं मी सांगत नाही, सरकारी यंत्रणा सांगताय। आता आमची अशी भावना झाली आहे का आपले पंतप्रधान गुजरातचे असल्यामुळे त्यांना मराठी भाषा येत नसती काही लोकांना, त्या पद्धतीचं पंतप्रधानांचं असावं। मग आम्ही ह्या वेळेला गुजरातीमध्ये पत्र लिहिलंय आणि त्यात आव्हान केलंय की कांद्याला 30 रुपये किलो प्रमाणे हमी भाव द्यावा। ते केंद्र सरकारच्या अखत्यारीतलं आहे, आम्ही काही वेगळं काही मागत नाहीये।